कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असताना वसई पूर्वेकडे एक झाड कोसळलेलं आहे। समर्थ रामदास नगरमध्ये ही घटना घडलेली आहे आणि वसई पूर्वेकडे कामगारांची वसाहत आहे। ह्या वसाहतीवर जवळपास 50 वर्षाहून अधिक जे वर्षाचं झाड आहे ते झाड कोसळले। उमराचं झाड होतं हे आणि याने संपूर्ण घराचं नुकसान झालंय। वरचे पत्रे देखील पूर्णपणे तुटलेले आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि झाड कट करून त्यांनी जे आहे की बाजूला केलेलं आहे। प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की दरवर्षी पावसाळा आला की झाडं पडत असतात आणि पावसाळा झाल्यावर पालिका सांगत असते की आम्ही या सर्व शहरातल्या झाडांचं ऑडिट करणार आहे, परंतु ऑडिट होत नाही। जर वेळी शासनाने जर ऑडिट केलं महानगरपालिकेने तर अशा घटना घडणार नाहीत। अजून पावसाळा सुरू झालेला आहे, अजून पावसाचे 3 महिने काढायचे आहेत। त्यामुळे येत्या काळात अशी जी धोकादायक झाडं आहेत, जी अनेक वर्षापासूनची जुनी झालेली आहेत, जी झुकलेली आहेत, अशा झाडांवर जी आहे की ऑडिट करून त्यांच्यावर पूर्णपणे तोडली पाहिजे, परंतु पालिका काही करत नाही। या घटनेत सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही, परंतु येत्या काळात अशी झाडं पडून कोणाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण हा सवाल आता उपस्थित झालाय। तू बघा पुढे आणि मागे पण जाऊ नको।